काल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे तातडीने मुंबईत आलेले होते। त्यांनी काँग्रेस नेत्यांसोबत एक बैठक घेतली आणि मग ते भेटले शरद पवारांना। चेन्नीथला आणि शरद पवार यांच्या भेटी दरम्यान काँग्रेसने शरद पवारांना विलीनीकरणाची ऑफर दिली अशी जोरदार चर्चा रंगली। पण आज मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट केलं गेलं। शरद पवार यांनी सुद्धा संबंधित वृत्ताला नकार दिलाय। तसंच चेन्नीथला यांनी सुद्धा अशी कोणतीही ऑफर दिलेली नाही असं म्हटल्याचं कळतंय। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। कुणावर जायचा प्रश्नच येत नाही, तिथे चर्चा सुद्धा झाली नाही। बैठकीत काय चर्चा झाली? बैठकीत लवकरात लवकर कसा सिम्बॉल मिळेल आणि कशा पद्धतीने आम्ही आमचा संपूर्ण प्रचार चालू करायचा लोकसभेचा, त्या निमित्ताने चर्चा झाली। सिम्बॉलसाठी प्रयत्न करायचा। चिन्हांचे जे चॉईस दिले तुम्हाला माहिती आहे। आता चॉईस मध्ये आता जे काही चिन्ह मिळेल ते लवकरात लवकर आम्हाला चिन्ह मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा प्रचार आम्हाला जोराने चालू करता येईल। या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब हे दुसऱ्या पक्षात मर्ज होते म्हणल्यानंतर त्यांच्या बरोबरची जी सैन्य आहे ते इकडे तिकडे पळून जाईल किंवा या ठिकाणी थोडं नका डिस्टर्ब होईल ही त्यामागची भावना आहे। पण या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी आमची बैठक घेतली, मला आपल्याशी संवाद साधायला सांगितलेला आहे। या ठिकाणी कुठल्याही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवार साहेबांचा पक्ष मर्ज होणार नाही। आम्ही आमचं जुनं चिन्ह जुनं नका नाव मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, पण ते जरी नाही मिळालं तरी येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन या ठिकाणी जनतेपर्यंत जाऊ। पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बैठक होती, त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहे त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा, कशा पद्धतीने आपण अग्रभागी राहायचं, अशा प्रकारची फक्त चर्चा होती। कुठल्याही प्रकारचा विलीनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडे विषय आलेला आहे तसं काही झालेलं नाही। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, पवारांच्या गटाकडून बातमीचं खंडन केलं जाते की काँग्रेसमधल्या विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा कालच्या बैठकीमध्ये चर्चेत आला नाही किंवा तशी ऑफर दिली गेली नाही। काँग्रेसचं काय म्हणणं आहे सगळ्या संदर्भात? ननदा, पाहतो आपण काल काँग्रेसचे प्रभारी आणि काही नेते जे आहेत ते शरद पवारांची भेट घेतली आणि आज पाहतो आपण सोशल मीडिया असेल किंवा इतर प्रसार माध्यमांवरती बातमी सुरू आहे की कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करणार। मात्र यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही, संपूर्णपणे जे आहे हा प्रस्ताव जो आहे असा कुठला आलेला नाही असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी फेटाळलेलं पाहायला मिळते। एबीपी माझाने स्वतः शरद पवार असतील, रमेश चेन्नीथलाल असतील, सुप्रिया सुळे असतील, अमोल कोल्हे असतील यांच्याशी संपर्क साधून याची खातरजमा केलेली आहे। मात्र या सगळ्या नेत्यांनी म्हटलेलं आहे की असा कुठल्याही प्रकारचा जो आहे तो प्रस्ताव नाही, अशी कुठल्या प्रकारची काल चर्चा झालेली नाही। तर उलट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे की शरद पवार जे आहे ते नवीन चिन्ह आणि नवीन नावासाठी जे आहे ते प्रयत्न करतायत आणि हे चिन्ह आणि नवीन नाव जे आहे ते घेऊन आम्ही जे आहे ते पुढच्या निवडणुका लढणार आहोत। उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांना सहानुभूती आहे आणि आमचा विजय होईल अशा प्रकारची आहे ती भावना व्यक्त केली गेलेली आहे। आजच्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बैठकीनंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की नेत्यांनी संपूर्णपणे हे नाकारलेलं आहे। त्यामुळे अशा कुठल्या प्रकारचा जो आहे तो प्रस्ताव आलेला नाही। ज्या बातम्या सुरू आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही असं काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी सांगितलेलं पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।